भक्तांनो, तुम्हाला श्री स्वामी समर्थांची शपथ आहे. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांवर खरे प्रेम करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल. कारण मला असं वाटतं की कोणत्याही स्वामी भक्तांनी त्यांचा अभिषेक, नामजप, उपासना, पूजा किंवा त्यांच्यावर प्रेम करताना कोणत्याही गोष्टींची चूक कळत नकळत करू नये. कारण आपण केलेली भक्ती ही आपल्याला भक्ती वाटते, पण आपण कुठलीही गोष्ट करताना त्यामध्ये जर चुका होत असतील तर त्याचे खूप वाईट परिणाम आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात. म्हणून माझी एक अशी इच्छा आहे की तुम्ही हा पूर्णपणे व्हिडिओ बघावा. थांब, जर तू हा व्हिडिओ आता सोडून गेलास तर स्वतःच्या हाताने नशिबाचा सर्वात मोठा दरवाजा बंद करशील. गेल्या अनेक दिवसांपासून तू ज्या एका गोष्टीसाठी रडत आहेस ना, तळमळत आहेस, तीच उत्तरे घेऊन आज साक्षात स्वामी तुझ्या दारात आले आहेत. हा कुठला योगायोग नाही तर स्वामींचीच इच्छा आहे. आज संध्याकाळच्या आधी तुझ्या मोबाईलवर एक असा मेसेज किंवा फोन येणार आहे जो तुला आनंदाने रडवायला लावेल. जर तुझा या स्वामी माऊलींवर 100% विश्वास असेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब कर, व्हिडिओला लाईक आणि कमेंट बॉक्समध्ये माझा स्वामींवर विश्वास आहे असं लिह. माझ्या भक्ता, खूप दिवस झाले तू मनातल्या मनात एका मोठ्या चिंतेत जळत आहेस. तुला असं वाटतंय की तुझ्याच पाठीमागे संकट का लागली आहेत. एका बाजूने पैसा येतो आणि दुसऱ्या बाजूने आजारपण किंवा नाहक त्रासामध्ये निघून जातो. घरात कटकटी वाढल्या आहेत, बनत आलेली कामं ऐनवेळी बिघडत आहेत. पण बाळा, घाबरू नकोस. आज तुझा हा वनवास संपणार आहे. कारण ज्यांनी तुझ्या पाठीत खंजीर खुपसला, ज्यांनी तुला फसवलं आणि तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, त्यांचा हिशोब आता साक्षात काळ करणार आहे. होय माझ्या भक्ता, तुझा काळ बदलत आहे. हा व्हिडिओ जो भक्त शेवटपर्यंत न थांबता ऐकेल त्याच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य कायमचं नष्ट होऊन जाईल. जर तू हा संदेश अर्धवट सोडलास तर येणारे दिवस तुला पुन्हा त्या चक्रात अडकवतील. तुला माहीत आहे का, तुझ्या घरात पैसा का टिकत नाही? कारण तुझ्या प्रगतीवर अनेकांची वाईट नजर लागली आहे. लोक समोरून गोड बोलतात, तुझ्याच ताटात खातात आणि पाठीमागे तुझ्याच नावाने विष ओकतात. अशा कपटी लोकांपासून तुला आता लांब राहायचं आहे. स्वामी तुला सावध करत आहेत. तुझ्या घरातील कोणतीही गुप्त गोष्ट, पैशांचे व्यवहार, तुझे पुढचे प्लॅन्स कधीच कोणाजवळ बोलू नकोस. जोपर्यंत एखादं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचा गाजावाजा करू नकोस. येत्या काही तासात तुझ्या नशिबाचं कुलूप उघडणार आहे. एक अशी बातमी जी तुझ्या करिअरशी, पैशांशी आणि कुटुंबाशी जोडलेली आहे, ती तुझ्यापर्यंत पोचणार आहे. जे लोक तुला कालपर्यंत निरुपयोगी समजत होते तेच लोक आज तुझ्याशी संबंध जोडण्याचा धडपडणार आहेत. पण लक्षात ठेव, जेव्हा दिवस बदलतील तेव्हा तुझा पाय जमिनीवरच असला पाहिजे. अहंकार माणसाला संपवतो, म्हणून नम्र राहा आणि स्वामीनामाचा जप करत राहा. जर तुला हा बदल स्वीकारायचा असेल तर कमेंटमध्ये आत्ताच होय स्वामी म्हणून टाईप कर. माझ्या बाळा, पुढच्या काही मिनिटात तुझ्या घरामध्ये एक चमत्कारिक शांतता आणि आनंदाची लहर येणार आहे. तुझ्या नशिबातील गरिबीची रेखा आता पुसली जाणार आहे. जर तुला स्वामींचा हा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवायचा असेल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला तुम्ही शेअर करा. माझ्या भक्ता, तू आजवर खूप सहन केलंस. कधीकधी तुला रात्री झोपही येत नाही. डोक्यात सतत विचाराचं चक्र चालू असतं. माझं कसं होणार? मी या कर्जातून, या त्रासातून बाहेर कसा पडणार? हेच प्रश्न तुला सतावत असतात ना. पण भक्ता, जेव्हा संपूर्ण जग तुझा हात सोडून देतं तेव्हा तुझा हात पकडण्यासाठी तुझी स्वामी माऊली उभी असते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ फक्त शब्द नाहीत तर स्वामींना तुला दिलेले एक वचन आहे. तुझ्या शत्रूंनी तुझ्या विरुद्ध कितीही कटकारस्थानं रचली तरी तुझा बालही बाका होणार नाही. कारण ज्याच्या पाठीवर स्वामींचं वरदास्त असतो त्याचा काळही काही करू शकत नाही. ज्या लोकांनी तुला पैशावरून आणि परिस्थितीवरून हिणवलं त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आता आली आहे. पण तुला भांडण करायचं नाहीये. तुला तुझ्या कर्माने आणि यशाने उत्तर द्यायचं आहे. आजपासून एक नियम कर. सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी स्वामींचे आभार मान. स्वामी, तुम्ही मला हा नवीन दिवस दिला त्याबद्दल धन्यवाद. एवढंच म्हणा. तुझ्या आयुष्यातील अर्ध्या अडचणी तिथेच संपून जातील. नकारात्मक विचार करणे बंद कर. जेव्हा तू सतत वाईट विचार करतोस तेव्हा तू वाईट गोष्टींनाच तुझ्याकडे आकर्षित करत असतोस. म्हणून नेहमी सकारात्मक राहा. कितीही मोठं संकट आलं तरी चेहऱ्यावरचा हसू आणि मनातील विश्वास कधी कमी होऊ देऊ नकोस. जर तुझा हा निश्चय पक्का असेल तर कमेंटमध्ये मी जिंकणारच असं नक्की लिही. माझ्या लाडक्या भक्ता, जर तुला तुझ्या आयुष्यातील सर्व संकटाचा आत्ताच अंत करायचा असेल आणि स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित करायचं असेल तर आत्ता हा व्हिडिओ संपल्या आत्ताच 108 माळांचा जाप करायचा नक्की संकल्प कर. भक्ता, काही लोक तुझ्या आयुष्यात फक्त तुझा वापर करण्यासाठी आले आहेत. ते तुला अजूनही समजत नाहीये. तू मनाचा खूप चांगला आहेस, कोणालाही नाही म्हणू शकत नाहीस आणि नेमका याच गोष्टीचा फायदा जग घेतं. आता स्वतःला बदल. प्रत्येकासाठी धावून जाणं बंद कर. जो तुझा आदर करतो त्यालाच महत्त्व दे.
जिथे तुझा मान नाही तिथे पुन्हा कधीही पाऊल ठेवू नकोस. मग ते कोणाचे घर असो किंवा कोणाचे मन. तुझ्या आयुष्यात जे काही वाईट घडले ते विसरून जा. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य नक्कीच तुझ्या हातात आहे. स्वामी तुझ्यासाठी नवीन मार्ग उघडत आहेत. नवीन नोकरी, नवीन व्यवसाय किंवा अडकलेले पैसे मिळण्याचे योग आता येत आहेत. घरामध्ये लवकरच एक मंगल कार्य ठरेल, ज्याने घरातील वातावरण आनंदी होईल. आजारी असलेल्या व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. हे सर्व संकेत आहेत की स्वामी तुझ्या घरात प्रवेश करत आहेत. जेव्हा तुझ्या घरात सुख समृद्धी येईल तेव्हा गरिबांना मदत करायला विसरू नकोस. कारण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आलेलं हसू म्हणजेच खरी स्वामी सेवा आहे. केवळ मंदिरात जाऊन किंवा उपवास करून देव प्रसन्न होत नाही, तर भुकेलेल्याचा अन्न आणि गरजूला मदत केल्याने स्वामींचा आशीर्वाद मिळतो. तुझी वागणूक अशी ठेव की लोकांनी तुझ्याकडे बघून म्हणावं, हा नक्कीच स्वामींचा खरा भक्त आहे. जर तुला हे विचार पटले असतील तर आत्ता टाईप कर, जय जय स्वामी समर्थ. काळ कठीण होता पण तू निघून गेला. आता जी सकाळ उघडणार आहे ती तुझ्या आयुष्यात सोनेरी प्रकाश घेऊन येणार आहे. डोळे बंद कर, दीर्घ श्वास घे आणि मनातून सर्व चिंता काढून टाक. तुझा सांभाळ करायला ब्रह्मांड नायक समर्थ खंबीरपणे उभे आहेत. राजासारखं जगायला शिक, कारण तू कोणा सामान्य माणसाचा नाही तर साक्षात स्वामींचा लेकरू आहेस. माझ्या भक्ता, जर या संदेशाने तुझ्या मनाला स्पर्श केला असेल आणि तुला स्वामींचा आशीर्वाद मिळाला आहे असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं नक्की टाईप करा. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या 3 जिवलग मित्राला नक्की पाठवा. माझ्या भक्ता, जेव्हा तू शांतपणे विचार करतोस तेव्हा तुझ्या मनात एक शंका नेहमी येते, मी तर कोणाचं कधी वाईट केलं नाही, मग माझ्याच वाटेला इतकं संघर्ष आणि दुःख का? होय ना? आज याचं गूढ रहस्य मी तुला सांगतो. हे तुझ्या या जन्माचं कर्म नाही, तर काही ऋणानुबंध असतात जे आपल्याला फेडावे लागतात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या संघर्षातून तू आज जात आहेस तो तुला संपवण्यासाठी नाही, तर तुला येणाऱ्या काळातील खूप मोठ्या यशासाठी तयार करण्यासाठी आहे. जेव्हा सोनं आगीत जळतं तेव्हाच त्याचा खरा दागिना बनतो. तसंच स्वामी तुला या परिस्थितीतून तावून सुखालून काढत आहेत. तुझ्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती आहेत ज्या तुझ्यासमोर खूप मोठे हितचिंतक असल्याचं नाटक करतात. तू त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतोस, तुझ्या मनातील गोड गुपिते त्यांना सांगतोस. पण माझ्या बाळा, तेच लोक तुझ्या पाठीमागे तुझी चेष्टा करतात, तुझ्या अपयशाची वाट पाहतात. स्वामी तुला आज एक गुप्त संकेत देत आहेत. तुझ्या डोळ्यावरचा हा अंधविश्वास आता काढून टाक. माणसाची पारख करायला शिक. जो माणूस दुसऱ्याची निंदा तुझ्यापाशी करतो तो 100% तुझी निंदा दुसऱ्यापाशी करत असणार. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे अशा नकारात्मक लोकांपासून स्वतःला जितकं लांब ठेवशील तितकी तुझ्या घरातील सुखशांती वाढत जाईल. बऱ्याचदा तुला असं वाटतं की तुझं नशीबच खराब आहे, पण तसं नाही आहे. नशीब कधीच खराब नसतं, आपली वेळ खराब असते आणि वेळ ही बदलत असते. आजची जी परिस्थिती तुला रडवत आहे तीच परिस्थिती उद्या तुला हसायला शिकवणार आहे. तुझ्या खायत्या देवाघरी पुण्याचा साठा जमा होत आहे. तू जे काही गुप्तदान केलं आहेस, एखाद्या मुक्या प्राण्याला अन्न दिलं आहेस किंवा कोणाच्या अडचणीला धावून गेला आहेस, ते सर्व माझ्या दरबारात नोंदवलं गेलं आहे. देवाच्या घरी उशीर आहे पण अंधेर नाही. तुझ्या त्या प्रत्येक कर्माचं फळ तुला व्याजासह परत मिळणार आहे. माझ्या भक्ता, इथपर्यंत जर तू संदेश ऐकला आहेस तर याचा अर्थ साक्षात स्वामींनी तुला निवडलं आहे. आता तुझ्यावर आलेलं संकट टळणार आहे, पण यासाठी तुला एक छोटासा नवस करावा लागेल. मनातल्या मनात स्वामींचे स्मरण करा आणि आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये स्वामी, माझे संपूर्ण आयुष्य तुमच्या चरणीच अर्पण करत आहोत हे नक्की लिहा. माझ्या बाळा, घरामध्ये जर सातत्य आजारपण असेल, पैशांची चणचण भासत असेल तर आजपासून एक छोटासा उपाय करायला सुरुवात कर. रोज संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा एक दिवा लाव आणि दिवा लावताना मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर. तुझ्या घरातील जी वाईट नजर आहे, ती नकारात्मक ऊर्जा आहे, ती घराबाहेर निघून जाईल. घरातील सदस्यांमध्ये जे विनाकारण भांडण तंटे होतात ते थांबतील आणि घरात लक्ष्मीचा वास निर्माण होईल. पैसा केवळ कमवणं महत्त्वाचं नसतं, तर तो पैसा घरात टिकणं आणि चांगल्या कामासाठी खर्च होणं महत्त्वाचं असतं. जेव्हा स्वामींची कृपा होते तेव्हा पैशाला बरकत येते. तुझ्या मनात एक खूप जुनी इच्छा दडलेली आहे, एक अशी इच्छा जी तू कोणाजवळही बोलून दाखवलेली नाहीस. तुला वाटतं की ती इच्छा कधीच पूर्ण होणार नाही, पण माझ्या लाडक्या भक्ता, आज स्वामी तुला अभय देत आहेत. ती इच्छा पूर्ण होण्याचे मार्ग आता मोकळे होत आहेत. योग्य व्यक्ती, योग्य संधी आणि योग्य वेळ तुझ्या आयुष्यात एकाच वेळी प्रवेश करणार आहेत. फक्त मनातील संशय काढून टाक. हे कसं शक्य होईल हा विचार देवावर सोडून दे. जे माणसाला अशक्य वाटतं ते देवासाठी अत्यंत सोपं असतं. कधीकधी तुला असं वाटतं की तू एकटा पडला आहेस, कोणीही तुझ्या भावना समजून घेत नाही. पण बाळा, तू कधीच एकटा नाहीस. जेव्हा तू रडतोस
तेव्हा तुझ्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी मी अदृश्य रूपाने तुझ्या शेजारी उभा असतो. जेव्हा तू संकटात असतोस तेव्हा तुला वाचवण्यासाठी मी धावून येत असतो. फक्त तुझे डोळे अध्यात्माच्या प्रकाशाने उघड. नामस्मरणात एवढी ताकद आहे की ती नशिबाच्या रेषासुद्धा बदलू शकते. रोज किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप कर आणि स्वतःला सवय लाव. शत्रू कितीही बलाढ्य असू दे, त्याचा माज उतरवायला स्वामींचा एकच हुंकार पुरेसा आहे. ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना त्यांच्या कर्माचे फळ याच जन्मात आणि याच डोळ्यांनी पाहावे लागणार आहे. तुला बदला घेण्याची गरज नाही, कारण काळ हाच सर्वात मोठा न्यायनिवाडा करत असतो. तू फक्त तुझं कर्म प्रामाणिकपणे करत राहा, कष्ट करत राहा, आळस झटकून टाक आणि नवीन उमेदीने कामाला लाग. साक्षात ब्रह्मांड नायक तुझ्या पाठीशी उभा असताना तुला जगातील कोणत्याही शक्तीची भीती बाळगण्याची गरज नाही. मनात फक्त एकच वाक्य कायम लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या लाडक्या भक्ता, हा महासंदेश आता पूर्ण झाला आहे. हा संदेश तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवून आणणार आहे.